नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आपली जी काही सिरीज चालू आहे तर त्या सिरीज मधले आता कसं आहे, जसा म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळं आपण ती जी काही सिरीज आहे ती सिरीज आपण ऍप वर कंप्लीट करत आहोत. ज्यांना कुणी आतापर्यंत आपलं ऍप डाउनलोड केलं नाही त्यांना ऍप डाउनलोड करा. त्याचबरोबर ही जी सिरीज आपण जिथं पूर्ण करणार आहोत ते त्या ठिकाणी म्हणजे एकंदरीत फीस पण काय आहे, अतिशय क्षुल्लक फीस आहे, जेणेकरून तुम्हाला परवडण्यासारखी आहे. आणि ह्या सिरीज मुळे निश्चितच तुमचे मार्क पण वाढणार आहेत. म्हणजे एकंदरीत काही एक एक दोन मार्कानं जर तुम्ही बाउंड्रीवर येऊन थांबत असाल तर निश्चितच तुम्हाला ती बाउंड्री क्रॉस करायला ही सिरीज मदत करेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझी अशी अपेक्षा आहे की ही सिरीज पूर्णतः तुम्ही काय करावी, पूर्ण करावी. आणि यासाठी तुम्ही ऍप वर जावं, ऍप डाउनलोड करावं आणि अगदी क्षुल्लक फीस मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला, तर ही सिरीज त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण मिळणार आहे. पूर्णच्या पूर्ण म्हणजे आतापर्यंत काय सगळे व्हिडिओ काय तिथं टाकलेले नाहीयेत, परंतु तुम्हाला परीक्षेच्या अगोदर ह्या म्हणजे एकंदरीत 10वी पर्यंत इतिहास आणि भूगोल त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर आपली ती जी काही बॅच आहे 299 रुपयाला आपण ठेवलेली आहे, त्यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते पण तुम्ही अगोदर वाचून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही ते खरेदी करा. चला तर मग आज आपण इयत्ता 9वीला सुरुवात करत आहोत. तर सुरुवातीलाच आपण या ठिकाणी प्रश्न काय घेतलेला आहे ते इथं पाहूया. आणि अगोदर ज्या पद्धतीनं आपण घेत होतो त्याच पद्धतीनं आपली ही सिरीज पूर्णतः होणार आहे. तर बघा, प्रश्न पहिलाच आहे की इयत्ता 9वीला डॅश कालखंडातील इतिहास शिकवला जातो. तर मी तुम्हाला याच्या अगोदरही बोललेली आहे की कोणत्या इयत्तेला कोणता इतिहास शिकवला जातो यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही जरासं त्याच्याकडं गांभीर्यानं लक्ष द्या. तर इयत्ता 9वीला स्वतंत्र उत्तर कालखंडाचा इतिहास शिकवला जातो. तर त्यानंतर तुम्ही मला म्हणाल की मग बाकीच्या इयत्तेला कोणता इतिहास शिकवला जातो, तर मला वाटते हे मी अगोदरही सांगितलं आहे, तरी पण लक्षात असू द्या. प्राचीन काळचा इतिहास हा इयत्ता 6वीला शिकवला जातो. त्यानंतर मध्ययुगाचा इतिहास हा इयत्ता 7वीला शिकवला जातो. आणि आधुनिक कालखंडाचा इतिहास हा इयत्ता 8वीला शिकवला जातो. आणि आता तुम्ही पाहिलंच आहे की 9वीला स्वतंत्र उत्तर कालखंडाचा इतिहास शिकवला जातो. एकंदरीत तुम्हाला मी 9वी पर्यंतचा इतिहास, कोणत्या इयत्तेला कोणता इतिहास शिकवला जातो हे सांगितलं आहे आणि ते तुम्ही लक्षात पण ठेवायचं आहे. बघा, त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार म्हणजेच भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे किंवा डॅश येथे आहे. तर कुठे आहे मग, तर ते आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे, परंतु या घटकावर किंवा या माहितीवर आधारित प्रश्न विचारून झालेला आहे. तर याच्यावर आधारित आपण एक्स्ट्राची माहिती या ठिकाणी घेऊया. बघा, तर मग सगळ्यात अगोदर आपल्याला अभिलेखागार म्हणजे नेमकं काय ते माहित असलं पाहिजे. तर ऐतिहासिक जे काही दस्तऐवज असतात ते ज्या ठिकाणी एकत्र करून ठेवले जातात त्याला काय म्हणतात, तर त्याला अभिलेखागार असे म्हणतात. आणि मग भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार, बघा भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे, तर नवी दिल्ली येथे आहे. आणि हे अभिलेखागार आशिया खंडातील, कुठलचं म्हणत आहे मी, तर पूर्ण आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. बघा, महत्वाची माहिती अशी आहे की असं समजा आता असा जरी प्रश्न विचारला की आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार कोठे आहे, तर ते नवी दिल्लीला आहे. म्हणजे कसा कोणत्याही अँगलनं प्रश्न विचारला तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे. चला, तर बघा प्रश्न आहे की आधुनिक कालखंडात डॅश हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असे मानले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी म्हणजे प्रत्येक इयत्तेला पहिला धडा कोणता आहे, तर इतिहासाची साधने हा धडा आहे. परंतु जर विचार केला तर प्राचीन काळचा इतिहास असेल किंवा मध्ययुगीन काळचा इतिहास असेल तर तेव्हा जे काही इतिहासाची साधनं आहेत ती वेगळी होती. परंतु आधुनिक कालखंडामध्ये इतिहासाच्या साधनामध्ये भर पडली, बरोबर आहे की नाही.
जसं की आपण पाहिलं इयत्ता 8वीचा आपण हे बघा, आणखीन हे पण सांगायचं राहिलं तुम्हाला की इयत्ता 8वीचा पूर्ण पुस्तक काय केलेलं आहे आपण कव्हर करत आहोत आणि ते कुठं कव्हर करत आहोत तर ऍपवर. त्या ठिकाणी आपण इयत्ता 8वी संपवूनच काय करत आहोत तर 9वीचं इतिहास चालू करत आहोत. तर मला सांगायचं काय आहे तुम्हाला की आधुनिक कालखंडामध्ये जी इतिहासाची साधनं होती ती त्याच्यामध्ये काय झालेलं आहे भर पडलेलं आहे. जसं की द्रक साधनं त्याचबरोबर दृकश्राव्य साधनं त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. मग त्याच्यात कोणती वगैरे काय हे आपण सारासार अभ्यास इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. तर इथं मला काय सांगायचं आहे की वृत्तपत्र जे आहे ते एक लिखित साधन आहे, बरोबर आहे की नाही. तर अशाच साधनाला तर इथं आपल्याला वर्तमानपत्राविषयी प्रश्न विचारण्यात आलाय की आधुनिक कालखंडात डॅश हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असे मानले जाते. तर लोकशाहीचा चौथा स्तंभ कशाला मानतात तर वृत्तपत्रांना मानलं गेलं होतं. आलं लक्षात. तर मग याविषयी आपण अधिकची माहिती घेऊया. बघा, आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत त्याच पद्धतीनं या वर्तमानपत्रातून अधिक म्हणजे अनेक प्रकारची माहिती पण लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न झालेला आहे वर्तमानपत्राच्या द्वारे. जसं की बोलायचं झालं तर राजकीय क्षेत्र असेल किंवा मग सामाजिक क्षेत्र असेल किंवा मग क्रीडा क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्रामधील माहिती जर ही सर्वत्र पोहोचली जात असेल तर ती कुठून पोहोचायची तर वृत्तपत्रातून पोहोचली जायची. बघा, त्यानंतर 1961 ते 2000 या दरम्यानचा जो काही कालखंड आहे त्याचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला छापील माध्यमांना म्हणजे पर्यायच नव्हता. त्याच्या पुढं म्हणजे की दुसरं काही साधन नव्हतं. त्यामुळं वृत्तपत्र हे जवळपास सगळ्यांसाठीच महत्वाचे होते. परंतु कालांतराने काय आता सुद्धा मी म्हणत आहे की अनेक साधनं आले तरी सुद्धा वर्तमानपत्र हे तितकेच महत्वाचे आहेत. परंतु इथं काय सांगितलंय बघा की भारतात उदारीकरण सुरू झाले. काय झाले तर उदारीकरण सुरू झाले. उदारीकरण म्हणजे नेमकं काय तर जे काही शासनाचे नियम किंवा अटी आहेत तर त्या काय केल्या तर थोड्याशा कमी केल्या किंवा कमी होतात आणि विशेषतः हे कशा संदर्भात असतं तर आर्थिक क्षेत्राशी संदर्भात असतं किंवा आर्थिक क्षेत्राशी निगडीत असतं. तर बघा, हे उदारीकरण झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक काय झाला तर प्रसार सुरू झाला आणि सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. इंटरनेटच्या वापरामुळे जे काही छापील माध्यम आहे खास करून वृत्तपत्र तर याला एक पर्याय उपलब्ध झाला. अर्थातच असे झाले असले तरी छापील माध्यमांद्वारे किंवा प्रसार माध्यमांचे सामर्थ्य आजही काय आहे टिकून आहे. तर मी हे तुम्हाला आधीही बोललेली आहे. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते लिखित साधन नाही तर आपल्याला लिखित साधन नसलेला पर्याय पाहिजे. म्हणजे बघा, हे जे काही साधनं आहेत ना इतिहासाचे, लिखित असतील मौखिक असतील किंवा भौतिक साधनं असतील तर याचा आपल्याला अभ्यास करणं फार गरजेचं आहे. ते ओळखायला आले पाहिजेत. तर मग लिखित साधन नाही तर कोणतं नाही लिखित साधन. बघा, ग्रंथ लिखित साधन आहे, सरकारी गॅझेट लिखित साधन आहे, कोश वाङ्मय लिखित साधन आहे. परंतु राजमुद्रा हे मात्र भौतिक साधन आहे. भौतिक साधन आहे. त्यामुळं कोणतं नाही तर पर्याय क्रमांक 4. मी तुम्हाला आधी सांगितलं की जे वस्तूच्या रूपात असतात, वस्तू किंवा वास्तू याच्या रूपामध्ये असतात त्याला काय म्हणतात तर भौतिक साधनं असं म्हणतात. त्याच्यामध्ये मग किल्ले वगैरे, राजवाडे वगैरे सगळंच येतं. तर मग याची आपण उदाहरणं नेमकी कशी आहेत किंवा कोणती आहे बघा. लिखित साधनं कोणकोणती आहेत तर लिखित साधनामध्ये इथं बघा आपल्या पर्यायामध्ये होतं बघा ग्रंथ, त्याच्यानंतर रोजनिशी, वृत्तपत्र. आता लिखित साधनं म्हणजे जे की लिहिलेली असतात त्यांना लिखित साधनं असं म्हणतात. त्याच्यानंतर अभिलेखागारातील कागदपत्र असतील, सरकारी गॅझेट, पुन्हा टपाल तिकीट आहेत आणि कोश वाङ्मय आहे, त्यानंतर वृत्तपत्र आहेत, नियतकालिके, ही सर्वच्या सर्व काय आहेत लिखित साधनं आहेत. त्यानंतर मग भौतिक साधनं नेमकी कोणती आहेत. आता सध्या आपण स्वातंत्र्योत्तर काळाचा अभ्यास करत आहोत किंवा इतिहास अभ्यासत आहोत. तर काळानुरूप काय होतं तर प्रत्येक काळाच्या
जे काही साधनं आहेत ते वेगवेगळी पाहायला मिळतात. मग आता स्वतंत्र उत्तर काळामध्ये सुद्धा अनेक साधनांची काय पडणार आहे, याच्यात भर पडलेली आहे आणि सध्या पण त्याच्यामध्ये काय होत आहे तर भर पडत आहे. तर बघा मग आता भौतिक साधनं नेमकी कोणती आहेत? त्याच्यामध्ये आहे बघा नाणी, प्रार्थना स्थळ आहेत, त्यानंतर दैनंदिन वापरातील वस्तू आहेत. बघा आपलं मगाचं उत्तरामध्ये होतं बघा राजमुद्रा, बरोबर आहे का? त्यानंतर वस्तू संग्रहालय, पेहराव, अलंकार म्हणजे दागिने असतील किंवा मग आधुनिक स्थापत्य, या सर्वांचा समावेश कशात होतो तर भौतिक साधनामध्ये होतो. त्यानंतर बघा प्रश्न आहे की 1990च्या शतकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी डॅश या तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. तर बघा आपल्याला माहित असलं पाहिजे की पीटीआय नेमकं काय आहे. तर पीटीआय ने काय केलं तर कशाच्या तंत्राद्वारे बातम्या पाठवायला सुरुवात केली. आता बघा 1990चा काळ आहे आणि तेव्हाच्या काळामध्ये जी काही पीटीआय, तर एक प्रकारे आता हिला कंपनी म्हणूया आपण, तर या कंपनीद्वारे सर्व वर्तमानपत्रांना काय केलं जायचं तर बातम्या पुरवल्या जायच्या आणि त्याच बातम्या काय व्हायच्या तर प्रसारित व्हायच्या. परंतु कालांतराने म्हणजे 1990 ला काय झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाला. विविध तंत्रज्ञानाचा शोध लागत गेला, त्या पद्धतीनं यामध्ये पण शोध लागला आणि उपग्रहाच्या तंत्राद्वारे काय करण्यात आलं तर बातम्या प्रसारित करण्यात येऊ लागल्या. तर मग याचं उत्तर काय येणार आहे तर उपग्रहाचं प्रसारण. तर उपग्रहाच्या प्रसारणाद्वारे काय होऊ लागल्या किंवा उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवण्यास सुरुवात झाली. कधी तर 1990 ला. तर मी तुम्हाला सांगितलं की पीटीआय नेमकं काय आहे. तर एक समजा अशी संस्था आहे किंवा अशी कंपनी आहे जिनं की काय व्हायच्या तर बातम्या प्रसारित केल्या जायच्या या कंपनीद्वारे. पुढे जाऊया. तर बघा मग पीटीआय नेमकं काय आहे तर याच्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. तर प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीटीआय, तर 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रासाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयावरील लेख प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख असेल किंवा मग छायाचित्रे असतील, आर्थिक किंवा वैज्ञानिक विषयावरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. म्हणजे कुठली कुठली माहिती पुरवली हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता पीटीआयने ऑनलाईन सेवा काय केली सुरू केली. म्हणजे जशी जशी प्रगती होत गेली त्या पद्धतीनं पीटीआयने पण स्वतःमध्ये काय केली सुधारणा केली. आपण मगाशी पाहिलं की 1990च्या दशकामध्ये पीटीआयने काय केलं तर टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. तर कधीपासून तर 1990 पासून. तर आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर काय आहे तर महत्वाचा आहे, जे की पीटीआयनं पाठवलेला आहे किंवा म्हणजे एक प्रकारे प्रसारित केलेला आहे. त्यानंतर बघा जाल कपूर यांच्याविषयी लिहिलेल्या विधानाचा अभ्यास करून योग्य विधान शोधा. तर जाल कपूर हे नेमके कोण होते, काय होते यांच्याविषयी आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. बघा पहिलं विधान दिले की जाल कपूर हे टपाल तिकीट विषयातले जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघा की विधान दिले भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक पॅरोचे ते कोण होते तर संस्थापक होते. तर हे पण विधान योग्य आहे. त्यानंतर बघा विधान दिले 1997 मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. जाल कपूर हे टपाल तिकीट तर प्रसिद्ध केलं, कोणी केलं तर भारत सरकारनं केलं, परंतु 1997 ला केलं नाही. तर कधी केलं तर 1977 ला केलं. कधी केलं 1977 ला केलं. त्यामुळे हे विधान आहे चुकीचं. म्हणजे आपल्याला इथं बघा कोणतं विधान पाहिजे, योग्य विधान पाहिजे. तर अ आणि ब
हे दोन विधानं आहेत योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. आता बघा, आपल्याला जाल कपूर जे काही टपाल तिकीट आहे याच्याविषयी आपल्याला अधिकची माहिती घ्यायची आहे, किंवा जाल कपूर यांच्याविषयी आपल्याला अधिकची माहिती घ्यायची आहे. तर बघा, 1977 मध्ये भारत सरकारने जाल कपूर हे तिकीट काय केलं तर प्रसिद्ध केलं. इथं बघा, 1977 ला मी मगाशी सांगितलं तुम्हाला की जाल कपूर हे तिकीट काय केलेलं आहे, भारत सरकारनं प्रसिद्ध केलेलं आहे. परंतु कधी, तर 1977 ला. त्यानंतर जर पाहिलं तर याविषयीचे जागतिक पातळीवरचे अभ्यासक तर कोण आहेत, ते तर जाल कपूर आहेत. त्याच्यानंतर बघा, मुंबईत पारशी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर बघा, भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते काय होते तर संस्थापक होते. हे पण विधान मगाशी आपल्याला विचारलं होतं, तर ते पण विधान योग्य होतं बघा. त्यानंतर त्यांना एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. ते एकंदरीत त्यांची काय काय कार्य आहेत ते सर्वच्या सर्व या ठिकाणी दिलेले आहेत. तर या विषयावर पुढे त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. भारतीय टपाल तिकिटाचा अभ्यासक काय केला त्यांना तर जागतिक पातळीवर नेण्यामध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे. आणि याच कारणास्तव भारत सरकारनं काय केलं तर त्यांच्या नावचं तिकीट किंवा तिकिटावर बघा त्यांचा फोटो वगैरे दिसत आहे, ते कोण आहेत, जाल कपूर आहेत. तर हे देऊन काय म्हणजे तिकीट काय केलं, त्यांच्या नावचं प्रसिद्ध केलं. आणि त्या तिकिटावरूनच आपल्याला त्यांच्या कामगिरीची किंवा त्यांना काय कार्य केलं तर हे आपल्या लक्षात येईल. तर जाऊया मग पुढे. आता बघा, खालील विधाने वाचा व योग्य विधान शोधा. तर विधान दिलेत बघा, नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तर अगदी बरोबर आहे, हे विधान योग्य आहे. त्यानंतर म्हटलंय की म्हणजे ब विधान दिलंय की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. तर आहे का कोलकाता या ठिकाणी, तर नाही ना, कोलकात्याला नाहीये. कुठं आहे तर मुंबईला आहे. बरोबर आहे. त्यामुळं हे जे काही विधान आहे ते चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे योग्य विधान, म्हणून पर्याय क्रमांक 1. मग याच्याविषयी अधिकची माहिती हे बघा इथं, जसं की म्हणजे इथं सांगायचं काय आहे की इतिहासाची साधनं याच्यामध्ये नाणी हे काय आहे तर भौतिक साधन आहे. तर या नाण्यांमुळे सुद्धा आपल्याला इतिहास समजतो. या म्हणजे नाण्यामध्ये सुरुवातीला कुठले धातू वापरले गेले, त्याच्यानंतर त्याच्यावर कोणती चित्र वगैरे होती, कालांतराने त्याच्यात कसा बदल झाला, या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याला नाण्यावरून कळते. तर एकंदरीतच मला काय म्हणायचं आहे की नाणी हे काय आहे तर भौतिक साधन आहे. आणि बघा, नोटा छापण्याचं काम हे कोणी केलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. आणि त्याचं मुख्यालय कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. आलं लक्षात. त्यानंतर मग आता बघा, 1950 पासून ते आज तागायत म्हणजे आतापर्यंत नाणी यात वापरलेले जे काही धातू आहेत, त्याचा आकार आहे, त्यांच्या विषयीची म्हणजे जी काही विविधता आहे ती आपणास समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजण्यामध्ये उपयोगी पडते. जसं की उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी जी काही म्हणजे नाण्यावर जे काही चित्र वगैरे काढले जायचे त्याच्यावरून लोकसंख्या नियंत्रित ठेवली पाहिजे असा संदेश दिला जायचा. त्याच्यानंतर शेती व शेतकऱ्यांचे महत्व सांगणारी पण नाणी काय होती तर पाडण्यात आलेली होती किंवा तयार करण्यात आलेली होती. तर हे बघा, हे नाणे आहेत. आता हे काय आहे तर कुठलं ना कुठलं तरी धान्य आहे की नाही, तर एकंदरीतच शेती आणि शेतीविषयी माहिती सांगणारे नाणे आहेत ते. तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय डॅश या ठिकाणी आहे. तर कुठं आहे मग हे वस्तू संग्रहालय, तर हे वस्तू संग्रहालय आहे मुंबई या ठिकाणी. कुठं आहे तर मुंबई या ठिकाणी आहे. मग वस्तू संग्रहालय नेमकं असतं काय तर बघा, वस्तू संग्रहालय तर भारतातील सर्वच राज्यामध्ये त्या त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी वस्तू संग्रहालय आहेत. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आहेत असं म्हणणं आहे. यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर मुंबई येथील कुठलचं
तर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. आता हे मुंबईत आहे म्हणजे महाराष्ट्रातलं आहे, बरोबर आहे की नाही. तर सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्रहालय उभारण्यात म्हणजे स्वतःची पण काही वस्तू संग्रहालय उभारण्यात आलेली आहेत. जसं की मग ती कशाची असतात, तर कोणतं नाण्याचं असू शकतंय, नोटा असू शकतात किंवा विविध आकाराची दिवे, अडकिते, क्रिकेटचे साहित्य, असं साहित्य वस्तू संग्रहालयामध्ये संग्रहित केलेलं असतं. बघा, भारत सरकारने पुणे येथे डॅश साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूनं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. तर कधी करण्यात आली बरं या संस्थेची स्थापना? तर या संस्थेची स्थापना 1960 ला करण्यात आली. आणि काय हेतू होता बरं ती संस्था स्थापन करण्याचा? तर एकंदरीतच चित्रपट असतील किंवा टेलिव्हिजन असेल तर या बाबतीत शिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. मग विविध प्रकारचे व्यवसाय वगैरे असतील तर याचं मार्गदर्शन करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली. आता बघा, याच्याविषयी आपण अधिकची माहिती घेऊया. तर बघा, यानंतर आपण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया याच्याविषयी आपण अधिकची माहिती घेऊया. तर यालाच काय म्हणतात, तर FTII. तर FTII चे बोध चिन्ह सुद्धा विचारले जाऊ शकते, त्यामुळे थोडं याच्याकडे पण लक्ष द्या. बघा, तर भारत सरकारने पुणे येथे कुठं, तर पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूनं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची काय केली, तर स्थापना केली. त्यामध्ये राजकारण असेल, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेनं तयार केले. त्याचबरोबर आणखीन काय कार्य आहेत, तर समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती असतील किंवा देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट या विभागानं काय केले, तर तयार केले. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोधपट उपयोगी आहेत. तर एकंदरीतच काय संस्थेचं नाव, तर FTII या संस्थेनं केलेले कार्य हे काय आहे, तर इतिहासासाठी किंवा इतिहास जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण आहेत. त्यानंतर बघा, भौतिक साधनामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होणार नाही? तर कशाचा होणार नाही, तर मग आता बघा, तर नाणी हे काय आहे, भौतिक साधन आहे. अलंकार म्हणजे दागिने हे पण भौतिक साधन आहे. इमारती हे पण भौतिक साधन आहे. कारण भौतिक साधनामध्ये काय म्हणलं मी तुम्हाला, वस्तू, वास्तू, नाणे याचा समावेश होतो, बरोबर आहे की नाही. फक्त त्याच्यामध्ये समावेश होणार नाही ते म्हणजे म्हणीचा. म्हणी हे काय आहे, तर लिखित साधन आहे. मग ते म्हणी म्हणजे नेमकं कळलं का तुम्हाला? जसं की म्हणतात ना, आडला हरी गाढवाचे पाय धरी, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, ह्या काय आहेत, तर म्हणी आहेत. हे आहे लिखित साधन. म्हणजे भौतिक साधनामध्ये ज्याचा समावेश होणार नाही ते आहे बघा म्हणी. आता बघा, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. तर इथं आपल्याला व्यक्ती दिल्यात आणि त्यांना काय विशेष केलं, तर याच्याविषयी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. आता बघा, जाल कपूर आपण मगाशीच पाहिलं की टपाल तिकीटचे अभ्यासक होते ते. त्यानंतर कुसुमाग्रज हे काय होते, तर कवी होते. बघा, कुसुमाग्रज यांना जे काही भारत आणि चीन आहे तर यांचं जे काही युद्ध झालं त्या युद्धावर त्यांना काय केली, तर आवाहन नावाची एक कविता लिहिलेली आहे बघा. ती यामध्येच आपल्याला म्हणजे इतिहासाची साधनं जी आहेत त्यामध्ये दिलेली आहे. तर ते कवी होते हे बरोबर आहे. आणि अण्णाभाऊ साठे हे तर लोकशाहीर आहेत, हे तर सर्वांनाच माहित आहे. मग अमर शेख हे चित्रसंग्राहक होते का, तर नाही. अमर शेख यांना काय केलेले आहेत, तर पोवाडे लिहिलेली आहेत. म्हणजे एकंदरीतच आपल्याला चुकीची जोडी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 4. याच्या समोर म्हणजे अमर शेख हे चित्रसंग्राहक होते का, तर नाही. यांना पोवाडे रचलेले आहेत. त्यानंतर बघा, 1960च्या दशकात डॅशच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण आणि दीव
या प्रदेशाची मुक्तता झाली. तर दमण, दीव असेल किंवा गोवा असेल तर कोणाच्या आधिपत्याखाली होती, तर ती पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होती बघा. आणि 1960 ला ती काय झाली, तर या पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त झालेली आहेत. तर बघा इथं तुम्हाला दाखवते मी. बघा, भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी ह्या कधी घडल्या, तर 1960च्या दशकामध्ये घडल्या. आणि त्यामधलीच एक घटना आहे ती म्हणजे पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या गोवा, दमण आणि दीव या प्रदेशाची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. आलं लक्षात? तर आणखीन एक महत्वाचं असं आहे ते म्हणजे तुम्हाला संघराज्य आणि राज्य हे पण माहित असलं पाहिजे. पुढे पुढे येतील तसं तर मी सांगणारच आहे. तर संघराज्य कोणती आहे, त्याचबरोबर राज्य कोणती आहेत, राज्याची राजधानी कोणती आहे, आपल्याला असा प्रश्न येतो. त्याचबरोबर आता वेगळा शब्द निवडा म्हणून काय करतात, काही म्हणजे 3 राज्य देतात आणि एखादं काय करतात त्याच्यात संघराज्य किंवा केंद्रशासित प्रदेश देतात. मग आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की हे 3 राज्य आहेत आणि हे एक संघराज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदेश आहे. आपल्याला हे वेगळा शब्द ओळखता आला पाहिजे. त्यानंतर बघा, उत्तरेकडील सीमारेषावर भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. तर या तणावाची प्रणिती अखेर 2 देशांमधील सीमारेषा युद्धात झाली. आणि एकंदरीतच इथं मला सांगायचं काय आहे की भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन रेषा, कोणती रेषा आहे, तर मॅकमोहन. तर हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले. कोणती रेषा, मॅकमोहन. आणि ही मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशाच्या मध्ये आहे किंवा दरम्यान आहे, तर भारत आणि चीन या 2 देशाच्या दरम्यान आहे. बघा प्रश्न आलेला आहे की मॅकमोहन ही रेषा कोणत्या 2 देशासाठी आहे किंवा कोणत्या 2 देशा दरम्यान आहे, असा प्रश्न जर आला तर तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे की भारत आणि चीन यांच्या दरम्यान मॅकमोहन रेषा आहे. आता भारत चीन यांच्यामध्ये मॅकमोहन रेषा आहे हे तर आपण पाहिलंच. मग भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान कोणती आहे, तर रेड क्लिफ रेषा ही भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ड्युरॉन रेषा आहे बघा. असं तर पाहिलं तर खऱ्या अर्थानं ती रेषा ड्युरांड ही रेषा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे, परंतु काही जण भारत आणि अफगाणिस्तान यांच्या दरम्यान आहे असं मानतात. चला तर मग पुढे पाहूया. बघा, खालील विधानाचा अभ्यास करून अयोग्य विधान शोधा. आपल्याला विधान पाहिजे अयोग्य. पहिलंच विधान दिलंय की लाल बहादूर शास्त्री हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. तर कसं वाटते तुम्हाला हे विधान योग्य वाटतंय का बरं? तर अजिबात नाही, हे विधान आहे चुकीचं. कारण की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हे कोणाला म्हणतात, तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणतात. त्यामुळे ते विधान तर झालं चुकीचं. पुन्हा ब विधान दिले की पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री म्हणून नेतृत्व केले. हे मात्र बरोबर आहे. आपल्याला पाहिजे अयोग्य विधान. मग कोणतं आहे अयोग्य, तर फक्त अ. हे काय आहे अयोग्य. पर्याय क्रमांक 1. तर हे आहेत बघा पंडित जवाहरलाल नेहरू. तर पहिलं विधान दिलं होतं त्या ठिकाणी की परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हे कोण आहेत, तर लाल बहादूर शास्त्री आहेत. तर आता मग इथं तुम्हाला दाखवून देते मी बघा की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. ठीक आहे. तर म्हणजे पहिलं दुसरं विधान आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हे कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. बघा 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले तेव्हा भारताचे प्रधानमंत्री कोण होते. बघा असा पण प्रश्न येऊ शकतो आणि प्रश्न आणखीन कसा आलेला आहे ते पण तुम्हाला दाखवते मी. तर बघा 1965 ला भारत आणि पाकिस्तान यांचं पहिलं युद्ध झालं.
तर तेव्हा भारताचे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान होते बघा लाल बहादूर शास्त्री. कधी? 1965 ला. भारत आणि पाकिस्तान यांचं काय झालं तर पहिले युद्ध झाले बघा. त्यानंतर बघा दुसरं युद्ध कधी झालं. आता जर समजा यदा कदाचित तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला सांगता यावं. तर दुसरं म्हणजे भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं 1971 ला. आणि तेव्हा भारताच्या पंतप्रधान कोण होत्या तर इंदिरा गांधी होत्या. आणि हे होतं बघा म्हणजे दुसरे भारत पाकिस्तान यांच्यामध्ये झालेलं दुसरं युद्ध होतं. आणि त्याच्यानंतर भारताचं आणि पाकिस्तानचं तिसरं युद्ध कधी झालं तर 1999 ला झालं. तिसरे. आणि तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते तर अटल बिहारी वाजपेयी. कोण होते तर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. म्हणजे एकंदरीत बघा कसंही विचारलं एकंदरीत 3 युद्ध झाले भारत आणि पाकिस्तानचे. तर त्याच्यामध्ये तेव्हा कोण कोण पंतप्रधान होते हे पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मग याचं आपलं उत्तर काय असणार आहे तर 1965 ला जे काही भारत पाकिस्तान युद्ध झालं कशावरून झालं तर काश्मीर प्रश्नावरूनच झालेले आहेत 1-2 युद्ध. तर त्या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री हे कोण होते पंतप्रधान होते. तर बघा हे आहेत लाल बहादूर शास्त्री. तर मी तुम्हाला सांगितलं की 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. आणि तेव्हाचे पंतप्रधान होते बघा लाल बहादूर शास्त्री. आणि म्हणजे ते जे काही युद्ध झालं भारत आणि पाकिस्तानचं तर त्यांच्यामध्ये मध्यस्थी कोणी केली हा प्रश्न येऊन गेलेला आहे. 1965 ला भारत आणि पाकिस्तान यांचं जे काही युद्ध झालेलं आहे तर त्या युद्धाच्या मध्ये म्हणजे किंवा त्या युद्धाच्या वेळी मध्यस्थी कोणत्या देशाने केली असा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर कोणत्या देशाने केली तर सोव्हिएत रशिया या देशाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बघा 1966 मध्ये ताशकंद येथे लाल बहादूर शास्त्रीचे निधन झाले. त्याचबरोबर महत्वाचं असं आहे की जय जवान जय किसान ही जी काही घोषणा आहे ती कोणी दिली तर लाल बहादूर शास्त्री यांनाच दिलेली आहे. त्याद्वारे त्यांना भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचे महत्व अधोरेखित केलेले आहेत. आता बघा प्रश्न आलाय जय जवान जय किसान ही घोषणा देऊन भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचे महत्व खालीलपैकी कोणी अधोरेखित केले आहे. आत्ताच आपण पाहिलं लाल बहादूर शास्त्री. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा भारताने 1974 मध्ये राजस्थान येथील डॅश जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. तर यशस्वी अणुचाचणी पोखरण या ठिकाणी घेण्यात आली. का बरं? आणि राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी काय आहे तर मनुष्य वस्ती नाही त्यामुळं त्या ठिकाणी ही अणुचाचणी घेण्यात आली. तर इथं बघा इथं दिसेल तुम्हाला की भारताने 1974 मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केलेली आहे. त्यानंतर आणखीन काय महत्वाचं आहे तर 1975 ला काय झालं बघा की सिक्कीमच्या जनतेनं भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूनं काय केलं तर मतदान केलं. आणि मग या कारणास्तव काय झालं तर सिक्कीम हा काय झाला तर भारताचा एक राज्य म्हणून त्या ठिकाणी घोषित करण्यात आलं किंवा भारताचा एक भाग बनलेला आहे. सिक्कीम हे राज्य बनण्यात म्हणजे तयार झालं किंवा बनलं. कधी बनलं तर 1975 ला. आता बघा प्रश्न विचारण्यात आलाय की खालील विधानांच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा. कसा पर्याय? योग्य पर्याय निवडायचा. विधान दिलंय 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेनं भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्यानंतर 1975 साली सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. तर हे पण काय आहे तर विधान योग्य आहे. म्हणजे एकंदरीत दोन्ही विधान काय आहेत ते योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. बघा यानंतरचा प्रश्न विचारलाय की खालील विधानाच्या संदर्भाने
योग्य पर्याय निवडा. आता आपल्याला योग्य पर्याय पाहिजे. इथं विधान दिलेत बघा. शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान या ठिकाणी दिलंय की 1984 मध्ये अमृतसर येथील अतिरेक्यांनी सुवर्ण मंदिरात आश्रय घेतला. हे पण विधान योग्य आहे. त्यानंतर ख विधान दिले की अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानचे लष्कर पाठवावे लागले. हे विधान मात्र काय आहे? चुकीचं आहे. लष्कर पाठवावे लागले परंतु अफगाणिस्तानचे नाही तर भारताचे लष्कर पाठवावे लागले. त्यामुळं हे विधान आहे चुकीचं. आलं लक्षात? आपल्याला पाहिजे योग्य विधान म्हणजे अ आणि ब हे काय आहेत? योग्य आहेत. पर्याय क्रमांक 1. तर तीच माहिती तुम्हाला इथं दिलेली दिसेल. तर बघा आता आपण सध्या 1980 चं दशक अभ्यासत आहोत आणि त्यामध्ये माहिती दिलेली आहे की या दशकात भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. प्रत्येक म्हणजे एकंदरीत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर प्रत्येक दशकाचा म्हणजे 10-10 वर्षाचा अभ्यास या ठिकाणी आपण करत आहोत. बरोबर आहे. तर बघा शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनाने अतिशय उग्र स्वरूप काय केलं? धारण केलं. आणि एकंदरीतच या आंदोलनास कोणाचा पाठिंबा होता? तर पाकिस्तानचा पाठिंबा होता. त्यानंतर 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात त्यांना काय घेतलं? तर आश्रय घेतला अतिरेक्यांना. आणि या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भारतीय लष्कर काय करावे लागले? पाठवावे लागले. आणि मग त्याच्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षकातल्याच त्यांना काय केलं? तर इंदिरा गांधी यांची काय केली? तर हत्या केली. त्यानंतर मग पुढे काय झालं ते आपण पाहणारच आहोत. बघा त्यानंतर प्रश्न आहे की 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने डॅश यांची हत्या केली. तर कोणाची हत्या केली? तर लिट्टे या संघटनेने कोणाची हत्या केली? राजीव गांधी यांची हत्या केली. आणि ते पण 1991 जे काही निवडणूक होती तेव्हाच्या प्रचारादरम्यानच त्यांची हत्या झालेली आहे. तर हे आहेत बघा राजीव गांधी. तर 1989 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काय झालं? तर काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि त्यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे कोण? विश्वनाथ प्रताप सिंह यांचं एक कार्य महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीनं, त्यामुळे थोडं लक्ष द्या. बघा जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे काय झाले? तर प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांचे आरक्षण धोरण बघा, इतर मागासवर्गीयांचं आरक्षण धोरण हे त्यांचं सर्वात महत्वाचं योगदान आहे. तर बघा इथं महत्वाचं काय आहे? तर विश्वनाथ प्रताप सिंग यांचं महत्वाचं योगदान कोणतं आहे किंवा त्यांचं कोणतं कार्य महत्वाचं आहे? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की इतर मागासवर्गीयांसाठी जे त्यांना आरक्षण धोरण राबवलं ते त्यांचं सर्वात महत्वाचं योगदान आहे. त्यानंतर बघा पक्षातील अंतर्गत वादामुळं हे जे सरकार आहे ते जास्त काळ टिकलं का? तर नाही. म्हणजे कोण होतं प्रधानमंत्री? तर विश्वनाथ प्रताप सिंग हे काय झाले? तर जास्त वेळ पदावर राहू शकले नाहीत. त्यानंतर 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. कधी? 1990 ला. आणि यांचंही सरकार अल्पकाळ टिकलं म्हणजे जास्त काळ टिकू शकलं नाही. आणि 1991 मध्ये पुन्हा काय झालं? तर निवडणुका म्हणजे प्रचारादरम्यान तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेनं राजीव गांधींची काय केली? तर हत्या केली. पुढे जाऊया. आता बघा डॅश मध्ये भारताने आणखी एक अणुचाचणी करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले. तर कधीची गोष्ट आहे ती? तर 1998 ची आहे बघा. म्हणजे तेव्हाचे प्रधानमंत्री कोण असतील? तर अटल बिहारी वाजपेयी असतील. एकंदरीत काय झालं? तर 1996 ते 1999 च्या दरम्यान जी काही निवडणूक झाली तेव्हा
कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळं अनेकांनी एकत्र येऊन काय केलं तर राज्य चालवलं. परंतु त्यानंतर 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आलं नाही. त्यानंतर मग 1998 मध्ये भारताने आणखीन काही अणु चाचण्या घेऊन स्वतःला काय केलं तर अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि 1999 मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं पण की हे तिसरं युद्ध आहे 1999 ला झालेलं. तेव्हा पंतप्रधान कोण होते असं जर विचारलं तर अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि तेव्हाचं पण युद्ध काश्मीर प्रश्नावरूनच झालं आणि या युद्धामध्ये काय झालं तर पाकिस्तानचा पराभव झाला. तर हे आता आपण लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे बघा, 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक. तर हरित क्रांतीचे जनक आता जवळजवळ सगळ्यांना माहित असतील आणि परीक्षा परिषदेनं पण बऱ्याच वेळेस विचारलं आहे. तर कोण आहेत ते? तर ते आहेत एम.एस. स्वामीनाथन. कोण? एम.एस. स्वामीनाथन. डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहेत आणि विशेष करून गहू आणि तांदूळ या धान्यावर काय केलेले आहे, म्हणजे या धान्याच्या पिकामध्ये काय झाली तर सुधारणा घडवून आणलेली आहे. बघा, एकेकाळी असं होतं की घरामध्ये चपाती कधी केली जायची तर घरी कोणीतरी पाहुणे आले तरच. तर एम.एस. स्वामीनाथन यांना काय केलं तर गहू आणि तांदूळ यावर काय केली प्रक्रिया घडवून आणली आणि ज्याचं की उत्पादन कमी व्हायचं ते खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. एकंदरीतच यालाच काय म्हणतात तर हरित क्रांती असं म्हणतात. आणि हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर एम.एस. स्वामीनाथन हे आहेत. चला तर मग पुढे जाऊया. त्यानंतर मग आता आपण ह्याच्यातलंच पाहिलं ना की हरित क्रांतीचे जनक कोण आहेत तर डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन आहेत. बघा, 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक. त्यानंतर आणखीन एक इथं महत्वाचं आहे बघा, डॉक्टर वर्गीस कुरियन. तर हे यांना काय केलं तर दूध उत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन काय केले मोठ्या प्रमाणात वाढवले आणि यालाच काय म्हणतात तर धवल क्रांती असं म्हणतात. आता बघा प्रश्न आहे की इथं म्हणजे विधान दिले. डॉक्टर होमी भाभा यांना भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. हे विधान अगदी बरोबर आहे. ब विधान दिलंय 1980 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आकाशात सोडण्यात आला. आर्यभट्टच आहे हा पहिला उपग्रह आकाशात सोडला गेला, परंतु 1980 ला नाही तर 1975 ला सोडण्यात आला. म्हणून हे विधान चुकीचं आहे. तर आपल्याला काय म्हणावं लागेल, अविधान काय आहे योग्य आहे आणि ब काय आहे अयोग्य आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, आता तीच माहिती इथं दिलेली आहे. काय सांगितलंय की डॉक्टर होमी भाभा यांना भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा काय केला पाया घातला आणि अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषध्य, संरक्षण यासारख्या शांततेच्या कारणासाठी करण्यावर काय होता भारताचा भर होता. त्यानंतर 1975 मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आकाशात सोडण्यात आला. तर आज भारताकडे एक यशस्वी म्हणून पाहिलं जातं. त्यानंतर बघा, डॅश मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. तर महिला आणि बाल विकास विभाग कधी निर्माण करण्यात आला तर तो करण्यात आला बघा 1985 ला. पर्याय क्रमांक 4. तर बघा, देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत
महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. तर एकंदरीतच स्त्रियांसाठी अनेक काय केल्या योजना राबवण्यात आल्या, जसं की स्त्रियांच्या सामाजिक न्यायाची म्हणजे न्यायाची हमी मिळावी व योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात बघा हुंडाबंदीचा कायदा होता. त्याच्यानंतर समान वेतन म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना काय मिळालं पाहिजे, कामासाठी समान वेतन मिळालं पाहिजे. त्यानंतर 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. तर एकंदरीतच हे स्त्रियांसाठी उचललेलं मोलाचं पाऊल आहे. आता बघा या ठिकाणी विधान दिलेले आहेत आणि आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. अविधान दिले 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासनामध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. अगदी बरोबर आहे हे विधान. त्यानंतरचं विधान आहे की 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. तर हे पण विधान योग्य आहे. म्हणजे आतापर्यंतचे 2 विधाने योग्य आहेत. त्यानंतर तर बघा तिसरं विधान दिले की 1978 मध्ये बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली स्त्रियांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आयोग स्थापन करण्यात आला. तर बघा या ठिकाणी स्त्रियांच्या समस्येसाठी हा आयोग स्थापन करण्यात आला नव्हता म्हणून हे विधान आहे चुकीचं. तर हे बी.पी. मंडल आयोग जे आहे ते बाकीचं सगळं ठीक आहे. तर बी.पी. मंडल म्हणजे हे जे काही आयोग आहेत तर हे त्यांच्या नावावरूनच पडलेला आहे मंडल आयोग. बिंदेश्वरी प्रसाद मंडल असं ह्यांचं नाव होतं. म्हणजे एकंदरीत त्यांचं पूर्ण नाव होतं. तेच अध्यक्ष होते आणि त्यांच्याच नावावरून हे मंडल आयोग काय केलेला आहे समोर आलेला आहे. परंतु यामध्ये स्त्रियांच्या समस्येचा प्रश्न नव्हता तर मागासवर्गीयांसाठी त्यांना काय केलेलं आहे तर हा आयोग स्थापन केला. मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी, मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी हा आयोग होता. म्हणून हे विधान चुकीचं आहे. आपल्याला पाहिजे अयोग्य विधान. तर या ठिकाणी कच काय आहे अयोग्य आहे म्हणजे फक्त क हे आपलं उत्तर आहे. बघा संविधानकारांना असे वाटले की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान व समान संधीपासून वंचित राहावे लागले. या समस्येवर म्हणजे एक प्रकारे उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काय केलं तर काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. कशासाठी केला, कधी केला हे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर 1978 मध्ये बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी, बघा मी तुम्हाला म्हणलं की नाही बी.पी. मंडल हा जो काही आयोग आहे तर हे कशासाठी स्थापन केला होता तर मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी. तर अशा पद्धतीचा हा आयोग होता. तर बघा उच्चवर्णीयांची भीती, हिंसा आणि दडपशाही यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेनं आणि सन्मानानं जगता यावं म्हणून डॅश मध्ये शासनाने अत्याचार विरोधी कायदा सहमत केला. तर कधी केला अत्याचार विरोधी कायदा सहमत, ज्याला की अॅट्रॉसिटी असं म्हणतात, तर ते बघा 1989 ला सहमत केला. पर्याय क्रमांक 1. तर तीच माहिती इथे दिलेली आहे जेणेकरून उच्चवर्णीयांची जी काही भीती आहे, हिंसा आहे, दडपशाही आहे यांच्यापासून मुक्त राहून म्हणजे एकंदरीत प्रतिष्ठेनं जगता यावं, आत्मसन्मानानं जगता यावं म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजेच अॅट्रॉसिटी कायदा सहमत केला. एकंदरीत हा कायदा कुणासाठी होता तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समाज घटकांसाठी किंवा समाजातील लोकांसाठी हा कायदा होता. आता बघा आपल्याला या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. त्याच्यानंतर राजीव गांधी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानात सुधारणा केली आणि पी.व्ही. नरसिंह राव यांना आर्थिक सुधारणा केली. तर चंद्रशेखर यांचं काय आहे तर मंडल आयोग. तर मंडल आयोग चंद्रशेखर यांचा आहे का तर नाही ना.
तर आपण मगाशीच पाहिलं की बिंदेश्वरी प्रसाद मंडल, बरोबर आहे की नाही, म्हणजे BP मंडल यांचा हा आयोग आहे. म्हणजे त्या ठिकाणी जे काही चंद्रशेखर नाव आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. यांची जोडी काय आहे तर अशी लागेल. म्हणजे इथं आपल्याला चुकीची जोडी पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर असणार आहे. बघा त्यानंतरचा प्रश्न आहे की ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय संघटनेची नसलेला देश कोणता आहे, म्हणजे ब्रिक्स मध्ये सहभागी नसलेला देश कोणता आहे तर तो आहे बघा पाकिस्तान. कोणता आहे? पाकिस्तान. एकंदरीत ब्रिक्स मध्ये 5 देश आहेत, ते कोणते आहेत तर बघा, तर बी पासून ब्राझील आहे, त्याच्यानंतर आर पासून रशिया आहे, आय पासून इंडिया आहे, त्याच्यानंतर सी चायना आणि एस पासून साऊथ आफ्रिका आहे. एकंदरीत एवढ्या देशांचा समावेश हा ब्रिक्स मध्ये आहे. कोणाचा नाही तर पाकिस्तानचा नाही. त्यानंतर बघा श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकाचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री कोण होते तर ते होते राजीव गांधी. कोण होते? राजीव गांधी. पर्याय क्रमांक 1. तर बघा तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्ता देऊन एक संघ श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांना पाठिंबा दिला, तर ते कोण होते तर ते होते बघा राजीव गांधी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वीचा इतिहास अभ्यासत आहोत. जर तुम्हाला याच्या पुढचे जर पार्ट पाहायचे असतील किंवा तुम्हाला जर पूर्ण 10वी पर्यंतचा इतिहास अभ्यासायचा असेल तर निश्चितच तुम्ही काय करा, तर जे काही आपलं म्हणजे काही माफक दरामध्ये आपली जी बॅच चालू आहे ती तुम्ही काय करा तर खरेदी करा, परचेस करा आणि बाकीच्या पण व्हिडिओचा आस्वाद घ्या. निश्चितच या शृंखलेमुळं तुमच्या मार्कामध्ये भर पडणार आहे. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.